लोकमत महाराष्ट्र ऑफ द इयर 2026 मध्ये एका अशा कलाकाराची एंट्री, ज्या कलाकाराने खऱ्या अर्थाने त्याच्या आवाजाने संपूर्ण भारतभराला वेळ लावलेला आहे आणि आज आपल्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ह्या कार्यक्रमात उपस्थित दाखवले. शान सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. मी मराठीतून काही हिंदीतून तुम्ही म्हणा ना, मला मराठी कळतं, बोलायचं आता सवय गेलं माझं बोलायचं ते. पण तुम्ही खूप छान मराठी नाही, ते बोलता, ब्रेक थांबून थांबून बोलतं. तुमच्या मते हिंदीमध्ये तुमचं प्रश्नाचा जवाब तुमच्या देणार. मते खरा महाराष्ट्रीयन कोण आहे? खरा महाराष्ट्र तेच आहे. महाराष्ट्र आम्हाला बहुत कुछ, महाराष्ट्र ने हमें बहुत कुछ दिया. हम महाराष्ट्र को जो वापस देता है वही खरा महाराष्ट्र होता है. शान, तुम्ही फार आता इतक्या म्हणजे दिवसांमध्ये नवीन असं एखादं मराठी गाणं नाही गायलं, तर तुमची आता तयारी आहे का एखादं नवीन हा मराठी? हा हा आता गमताचं मराठी गाणं येतं माझं. परत असं डान्सिंगमध्ये गाणं ते बहुत जल्दी आएगा. मामांना जेव्हा आता अवॉर्ड मिळाला तेव्हा तुम्ही दोन गाणं म्हणजे गाणं गुणगुणवलं. त्यांच्या फेवरेट कोणतं गाणं आहे का आम्हाला? तेच गाणं मी ते, प्रिय जगू कशा तुझ्या विणा मी राणी ग, कशी ही जिंदगीत आणि वाणी ग, प्रिय ग प्रिय. जम्मत गम्मत असा काही फिल्म होता ना, आणि आम्ही किशोरदा गायला. बरं, मला सांगा, तुमच्या मते महाराष्ट्राचा फेवरेट नेता कोण आहे तुमचा? आमचा नेता आमचं सीएम साहब फडणवीस साहब. हाँ, किती आज उनकी मैंने बहुत सारे स्पीचेस देखे, उनकी बहुत सारी इंटरव्यूज़ मैंने खुद सामने से देखा है. सो इतनी स्पष्टपणे, आणि त्यांचं मतलब ये कोई प्रैक्टिस नहीं है, जो भी आप उनके सामने सवाल पूछते हो उनका इतना अच्छा जवाब देते हैं. और कुछ ऐसा वो ड्रामा मस्ती गम्मत नहीं, पॉइंट टू पॉइंट. बहुत कमाल है. मराठी इन्फॉर्म्ड एंड वेरी, मतलब वी आर वेरी प्राउड ऑफ हिम. मराठी कुठला सिनेमा आता तुम्ही लेटेस्ट पाहिला होता? आम्ही मराठी सिनेमा नाही पाहत, असा हिंदीच नाही पाहत. मराठीतले फेवरेट गायक आणि ॲक्टर तुमचे कोण आहेत? मराठीचं रामाचे सुधीर फडके साहेब आहेत, आमचं हृदयनाथ मंगेशकर साहेब आहे. कंपोजर गायक तर आमचं सुरेश वाडकर साहेब आहे. ते तर माझे गुरुजी आहेत, आणि त्यांची आवाजमध्ये मला वाटतं असा मतलब एक दैविक आवाज आहे त्यांचं. आणि नवीन पण चांगलं आवाज आहे मराठीमध्ये. मराठी जे गायक आता सध्या त्यांचं गाणं येतात, त्यांचे कंपोजिंग येतात, त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? आता मराठी आपलं अभय जोधपूरकर आहे, त्याचा आवाज मला, उद्धव वाडकर साहब आए थे, त्यांची आवाज़ पण बहुत अच्छे गाने हो रहे हैं, अच्छे कंपोजर्स हैं. अजय अतुल जी हैं, हमारे गर्व है वो महाराष्ट्र के, बहुत अच्छे हैं. तुम्ही आता म्हणजे मराठी जी हैं जो पहले उन्होंने अच्छा काम किया है, सब अच्छे कंपोजर्स हैं. शंकर महादेवन, आम्ही तमिल के हैं लेकिन वो मराठी कितना अच्छा करते हैं. मग आता एखादा म्हणजे असलं कुठलं मराठी गाणं जे शान यांनी फॉर्मॅट कुठला गायला नाही, असं कोणतं, म्हणजे महाराष्ट्राची लोकपरंपरेतलं असू दे किंवा फोक गाणं असू दे, असं कोणतं गाणं तुम्हाला? नाही, आता गणपती वंदना केला आहे मी मराठीमध्ये, आणि करणार काहीतरी. आता मला जाऊ द्या.